यवतमाळमध्ये पाण्याच्या प्रवाहामध्ये कार वाहून गेल्याची घटना घडली। दहेली येथील कुट्टी नदीवरची ही घटना आहे। कारमध्ये दाम्पत्यासह 2 मुली होत्या। अविनाश खंडारे झाडाचा आधार घेतल्याने बचावलेले आहेत। पत्नी दोन्ही मुली पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेल्या। वाहनामध्ये अविनाश खंडारे, त्यांची पत्नी आणि 2 मुली प्रवास करत असल्याची माहिती मिळाली। संदेश कानू आमचे प्रतिनिधी जोडले जात आहेत त्या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी। संदेश, शुभम, निश्चितच काळजाचा ठोका उडवणारी ही घटना आहे। अविनाश खंडारे जे आहे हे आपलं कुटुंब सोबत जे होते ते इर्टिगा कार मधून दहेलीच्या कुप्पी नदीवरील पुलावरून जात होते आणि त्या दरम्यान जी आहे ती ही हृदयद्रावक घटना घडलेली आहे। यामध्ये त्यांची पत्नी तसेच 2 मुली जे आहेत त्या वाहून गेल्याचं कळत आहे। मात्र अविनाश खंडारे यांनी झाडाचा आधार घेतल्यामुळे ते बचावण्यात आलेले आहे। त्यांना बचाव कार्य त्यांनी तात्काळ त्यांना झाडावरून सुखरूप बाहेर काढलेलं आहे। मात्र त्यांची पत्नी व 2 मुली ज्या आहेत त्या अद्याप बेपत्ता आहेत। त्यांचं शोध कार्य जे आहे प्रशासनाकडून सुरू आहे। मात्र अद्यापपर्यंत कुठलीच माहिती मिळालेली नाही आहे। या घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री संजय राठोड यांनी संबंधित यंत्रणांना मोहीम वेगाने राबवण्याचे आदेश दिले आहेत। तर तसेच कुटुंबांना तातडीने मदत उपलब्ध करून देण्याचे सुद्धा आदेश दिले आहेत। अगदी संदेश, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद।